दिसेल तिकडून पाण्यातून वाट काढत हे प्रशिक्षणार्थी अभिलाष दादाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आज मंदिर पूर्ण पॅक होईल असं मला वाटते. पूर्ण गर्दीच्या गर्दी. काही हरकत नाही. त्यांना जेव्हा जिथं शक्य वाटलं तेव्हा तिथं त्यांनी आंदोलन ठेवलं. प्रत्येक ठिकाणी स्टेजचा खर्च असतो, काही असतो. हे पण अडचणी असू शकतात. प्रत्येक वेळेस त्यांना दोषी ठरवता कामा नये. ते लढत आहेत, खूप महत्वाचं आहे. कुठं लढत आहेत, कसे लढत आहेत, यावर जर आज 14-15 दिवस झाले मी तरी या विषयावर जास्त बोलायची माझी इच्छा नाही आहे. आपण सुद्धा त्यांना असं बोलू नये. जी काही आहे परिस्थिती ठीक आहे. त्यांना जशी हँडल करता येईल तशी त्यांनी केली. काही हरकत नाही. प्रवीण सर थोडं जवळ जावं. प्रवीण सर थोडं जवळ जा. म्हणजे आवाज क्लिअर येईल. दोन तुकाराम बाबा यांचा आवाज क्लिअर येईल. थोडं जवळ जाऊन आपण शूट घेऊया. चालेल. प्रशिक्षणार्थींना कायम रोजगार मिळावा यासाठी 25 ऑगस्ट पासून आदर्श मदार यांच्या अध्यक्ष अभिलाष दादा देवरे 10 वर्षाचा मुलगा राजेशला घेऊन 14 वर्षाची मुलगी भाग्यश्री धर्मपत्नी कविताचा कुंकू पुसून आई आसाताई आणि बहीण पवित्राबाई यांना घेऊन अखंड 15 दिवसापासून इथं बसतो. आज साधू संतांचा पाय या उपोषणा ठिकाणी बांधला. तुकाराम बाबांनी शक्ती प्रदर्शन करून आज तरुणांना रोजगार मिळावा यासाठी इथपर्यंत पोहोचले. म्हणून त्यांचं अभिलाष देवरेच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. सर्व धर्म समभाव संवैधानिक शब्दावर पदावर असताना देशाचे प्रधानमंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी 3.5 कोटी तरुणांना रोजगार देतो असे भाष्य करतात. तो आमच्यासाठी जे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे लाडके मामा एकनाथ शिंदे साहेब, दुसरे मामा देवेंद्र फडणवीस साहेब, मंगलप्रभात बोरा आणि अजितदादा पवार 10 लाख तरुणांना रोजगार देतो. संविधानिक पदावर केलेला शब्द आमच्यासाठी जिया नाही. भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 21, 23, 39, 41 या कलमांच्या आधारावर आणि 1947च्या कामगार कायदा यांच्या आधारावर अभिलाष देवरे 15 दिवसापासून अन्नत्याग करत आहेत. या अन्नत्याग उपोषणाच्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ उपस्थित आहेत. धुळे जिल्ह्याचे आयुक्त यांना संविधानिक पत्र समजलं नाही. माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. ते संवेदनशील आहेत. त्यांनी विभागीय आयुक्त सोनारे साहेब यांच्या पत्र माझं पूर्ण करून दिलं. त्यांनी मला विनंती केली
की दादा तुम्ही उपोषण थांबवा, तुमचा शिफारस आम्ही तुमचा पत्र वरती पाठवलं, परंतु शासनाने माझी दखल घेतली नाही. 4 तारखेच्या दिवशी मला संविधानिक पदावर असणारे आयुक्त साहेबांनी लेखी उत्तर दिलं. ते पत्र असं की 11 महिन्यानंतर आम्ही काही देऊ शकत नाही. त्यांचं पत्र अतिशय बरोबर, पण त्यांना संविधान आणि आमच्या मागण्या समजल्यानुसार, कारण आज माझी मागणी आहे रोजगाराची आणि त्यांना भरम आहे मुदतवाढीची. म्हणून त्यांना सांगतो, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुम्हाला जरी संविधान मान्य असेल तर आम्हाला आमच्या संविधानिक भाषेत पत्र द्या. तुम्हाला संविधान वाचता येत नसेल, तुम्हाला राज्य चालवता येत नसेल, तर तुम्ही प्रशासनात जाऊन अभ्यास करावा, एखादा वकिलाचा सल्ला घ्यावा, तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि मग आदिलाल दादांना उत्तर द्यावं, एवढीच माझी मागणी आहे. वयाच्या 34व्या वर्षी अन्न त्याग 15 दिवस उपोषण करणारा जगातला पहिला तरुण आहे, तो राज्य घटनेच्या आधारावर उपोषण करतो. स्वतःच्या संघटनेचा आधार घेऊन गावाचा ग्रामपंचायत पासून तर राष्ट्रपती पर्यंत निवेदन दिले. राज्याचे मंत्री महोदयांना निवेदन दिलं, प्रधानमंत्र्यांना निवेदन दिलं, सर्वोच्च न्यायमूर्तींना कलेक्टर साहेबांच्या मार्फत निवेदन दिलं. तरी सुद्धा 15 दिवसापासून राष्ट्रपती ताई साहेबांना, प्रधानमंत्रींना, सर्वोच्च न्यायमूर्तींना आणि राज्याचे मुख्यमंत्री माझे लाडके मामा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मंगलप्रभात लोढा आणि आपल्या खात्याचे मी ज्या ठिकाणी काम केलं, शिक्षण खातं, जिल्हा परिषद शाळेत मी 334 दिवस काम केलं आणि 334 दिवस काम करण्यासाठी माझ्या रुजू आदेशवरती मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे शिक्षण विभागाचे जिल्हा परिषदचे अधिकारी आहेत, त्यांच्या सहीशी मला रोजगार 11 महिने प्रशिक्षण दिलं. तरी त्यांना संविधान वाचता येत नसेल किंवा समजत नसेल असं मला कुठेतरी शंका निर्माण होत, हा प्रश्नचिन्ह. म्हणून त्यांनी परदेशातून एखादा वकील आणावं आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. शासन म्हणतं रोजगार कसा द्यावा, पण आदिलाल म्हणतो रोजगार संविधानिक पद्धतीने द्यावा. शासन म्हणतो रोजगार कशा स्वरूपाने उपलब्ध करून द्यावा, पण आदिलाल म्हणतो रोजगार तुम्ही संविधानाच्या आधारावरच उपलब्ध करून द्यावा. आणि तो संविधानाचा आधार म्हणजे जर समजा माझ्या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, बरोबर आहे, 150 वर्ष राज्य केलं आणि 150 वर्ष राज्य करून तर माझ्या देशाच्या महापुरुषांनी आंदोलन केले, उपोषण केले आणि आंदोलन आणि उपोषण करून माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतो. महात्मा गांधींनी उपोषण केलं आणि तुमच्या सारख्या सर्व महापुरुषांनी सर्वांनी महात्मा गांधींना सपोर्ट केला, म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतो. जर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांनी जर उपोषण केलं असतं, आंदोलन केलं असतं किंवा शेजारी कोणीतरी उपोषण केलं असतं, हे माझे मित्र आहे किंवा माझे भाऊ आहे आणि यांनी जर उपोषण केलं असतं तर मला स्वातंत्र्य मिळालं असता का? नाही. तर उपोषण आंदोलन त्याच व्यक्तीला मान्य होतं
की ज्याला स्वतःला गरज आहे, आपल्या जेवढे स्वतः प्रशिक्षणार्थी आहे, म्हणून ह्या प्रशिक्षणार्थ्यांनी केलेलं उपोषण आंदोलन जर शासनाने दखल घेतली नाही तर आपल्याला कोर्ट सुद्धा न्याय देऊ शकतं, हे पण संविधानिक पद्धती. म्हणून 1947च्या दिवशी जो झालेला कायदा, तो कायद्याने आपल्याला नोकरी मिळू शकते, हा माझा दावा आहे. 1947चा कायदा तो कामगार कायदा आणि तो कायदा मी 334 दिवस रेग्युलर वर्ग शिक्षक म्हणून याचा तिसरीचा वर्ग सांभाळलं. मला मानधन 10 रुपये दिलं आणि सगळ्या गोष्टीची जबाबदारी दिल्यानंतर कलम क्रमांक 14 मध्ये समानतेचा हक्क, कलम 16 मध्ये सार्वजनिक रोजगाराची समान संधी, कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कलम 19 मध्ये शांततामय येण्याचा आम्हाला अधिकार आहे, कलम 19 मध्ये व्यवसाय स्वातंत्र्य, कलम 21 मध्ये जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कलम 21 म्हणतं तर शिक्षणाचा आम्हाला अधिकार आहे. प्रश्न इथं निर्माण, आतापर्यंत या राज्यात एकच अशी आस्थापना आहे, तर ती आस्थापना म्हणजे तांडा आणि वाडी वस्ती या शाळेमध्ये तरुणांना 12वी आणि पदवीधर असताना पोस्टाद्वारे शिक्षण दिलं, त्यांना रोजगार दिला, बरोबर आहे, आणि त्यांना रोजगार दिला तो कायदा सुद्धा आपल्याला लागू होतो, मान्य आहे तुम्हाला? आणि आपल्याला सुद्धा आपल्या तांत्रिक अडचणी असतात तरी आपण शिक्षण घेऊ शकतो आणि आपल्याला त्या आस्थापना रोजगार मिळू शकतो. काँग्रेस शासन काळात त्या तरुणांना रोजगार दिला, याचं उदाहरण शेजारी आपल्या शेजारी कोणीतरी दुसऱ्या एखादा धर्माचा मुलगा असेल, तो अनाथ झाला असेल आणि त्याला आदिला देवल्याने दत्तक घेतला आणि मला एक मुलगा म्हणजे राजेश, माझ्याकडे 10 एकर जमीन आहे, माझ्या मुलाला आणि तो दत्तक घेतलेला मुलाला किती देऊ मी? समान, म्हणजे मी त्याला समान हक्क, त्याला 5 एकर जमीन देऊ शकतो. मग मी जन्माला कुठं आलो? जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षण घेतो, जिल्हा परिषद शाळेत. मग मला तो हक्क मिळेल की नाही? मिळेल. आणि जर शिक्षण कमी असलं तरी मला शिक्षण मिळू शकतं. कलम क्रमांक 23 मध्ये काय म्हणते? कलम क्रमांक 23 मजुरीयुक्त बंदी. शासन आम्हाला बंदी घालू शकत नाही, कारण शासनाला रोजगार उपलब्ध करून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे. जर 6 दिवस जरी शेळी, मेंढी, बकरी याचं प्रशिक्षण घेतलं तरी त्यांना शेळी मेंढी द्यावं लागतात. मी 334 दिवस अखंड प्रशिक्षण घेतलं तर मला द्यावं लागेल की नाही? द्यावं लागेल. आता 36 पैकी 35 जिल्ह्यांचा उन्हाळी ब्रेक झाला. आगल्या तेवढ्यामुळे धुळे जिल्हा रेग्युलर आहे, बरोबर आहे, परंतु संपूर्ण राज्याला एकत्र आणण्याची ताकद या संविधानामध्ये, याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे देवेंद्र फडणवीसांचा जावई आणि मी कुणकेला एका गरीबाच्या मुलाचा, परंतु मुख्यमंत्र्यांचा जावई असल्यामुळे मला शासनाने काय केलं? वाचवलं. आणि हा भाऊ आहे गरीबाचा मुलगा, हा गुजरात मध्ये राहतो आणि याने खून केला मोदी साहेबांचा जावईचा. मला ज्या कायद्याने वाचवलं, मी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये, त्या कलमनुसार याला पण वाचू शकतो, हो ना? हो. म्हणजे आपल्या देशात काय आहे? संविधान. आपल्या देशात संविधान आहे. मी आता आहे प्रशिक्षणात,
मला जरी या कायद्यानुसार नोकरी भेटली तर 1,34,000 तरुणांना मिळेल की नाही? मिळेल. म्हणजे शासन कलम क्रमांक 23 या कायद्यानुसार बळजबरी मजुरी बंदी घालू शकत नाही. आणि कलम क्रमांक 39 आणि 41 म्हणते समान कामास समान वेतन. समान कामास म्हणजे मी आता तिसरीचा वर्ग शिक्षक म्हणून वर्ग सांभाळलेला आहे आणि ते पण कोणाच्या नावाचं? मुख्याध्यापकाच्या नावाचं. मुख्याध्यापकांच्या नावाचा जो वर्ग आहे तर ते मी 11 महिने सातत्याने सांभाळला आहे. मुख्याध्यापकांनी मला सही शिक्का दिलेला आहे आणि वर्ग शिक्षक म्हणून अभिलाल चित्तामण देवरी हे माझं नाव. म्हणून मला तो कायदा लागू होईल. समान कामास समान वेतन आणि रोजगाराची हमी. जर शासन मला नोकरी दिली नाही मी त्याच्याकडे भीक मागणार नाही. मी न्यायालयात हक्क मागेल आणि हक्क मागण्यासाठी कोण साथ देईल मला? संविधान. आणि दुसरा कोण देईल? कोण देईल? कोणाकोणाला नोकरीची गरज आहे? संविधान. 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 भारत माता की. भारत माता की. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण उठणार. तोपर्यंत आपण उठणार. ज्याला नोकरीची गरज आहे त्यांनी संविधानावर विश्वास ठेवा. आज आपल्या जवळ अभिलाल दादा आहे, आपल्या जवळ तुकाराम बाबा आहेत, आपल्या जवळ चाकरकर साहेब आहेत, सगळे नेतृत्व आहे. नोकरीची गरज कोणाला आहे? प्रशिक्षणार्थ्यांना. त्यांचं बळपण आहे. त्यांचं बळपण आहे ते आपल्याला साथ देत आहे. परंतु माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना नोकरीची गरज आहे की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणून मित्रांनो आपल्याला जर नोकरी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो. ती गोष्ट म्हणजे एकत्र राहणं. शासनाने नोकरी दिली नाही दिली पण त्यांचा आपल्याला कागद महत्वाचा आहे. तुम्ही द्या किंवा नका द्या आणि द्या किंवा नका द्या असा जर आपल्याला कागद भेटला तरी आपल्याला ते कोर्टामध्ये सादर करता येऊ शकतो. नाही पण मला स्लाइड द्या ना. मला नाही जरा मोबाईल इकडे घ्या ना. हो घेतली. पुढे जाऊ. लाईव्ह चालू आहे. असं करू असं नाही मोबाईल
व्हॅल्यू तर येऊ द्या पहिले. हॅलो, हा येते. पेशंटला सांगून ठेवा सूत्रपाडाला आधी. हो येऊ दे, तेव्हा अजून टाइम आहे याचा. मॅडम एक दिवस नस चढली मला. डॉक्टरांना पोलिसांनी फोन केला. 136 BP आहे. पेशंट पहिलेपासून हायपरटेन्सिव्ह आहे. जास्त आहे. बीपी त्यांचं पहिलेपासून जास्त आहे. जास्त म्हणजे बीपी जास्त असल्यामुळे त्यांना त्याच्यात सलाईन नाही लावतात. मॅडम त्यांना पहिले सांगितलं बीपीची टॅब्लेट. मॅडम मी पहिल्या दिवसापासून सांगते मला सलाईन लावा. मरेल ना. मी तरुण आहे. रोज येतो. कधी कधी येतात. मी 24 तास इथे 24 तास डॉक्टरांची लाईटची मागणी. कलेक्टर साहेबांनी तुम्ही स्वतःला टोचून घेणार. या डॉक्टरांना ओपन करून काहीच नाही करायचं. परंतु इथे डॉक्टर राहतात. थोडी जागा मोकळी ठेवा. चेकअप करू द्या व्यवस्थित. काय व्हिडिओ करायचा करून घ्या ना. लाईव्ह चालू आहे. ठीक आहे ना. एक दोन जण थांबा. मोकळे हा. मॅडम ताप पण आहे मला. फोटो काढ. इकडे फोटो घ्या. आणि याचा याचा काढला का BSLचा. नॉर्मल एकच असतं. नॉर्मल. तुम्ही त्यांना हवा लावू द्या. बाजूला गर्दी आहे ना, कमी करा त्यांना. शर्ट वरती करा. करा वरती करा. फिवर नाही आहे त्यांना. त्यांना गरम होतं. तुम्ही सगळ्यांनी साईडला होता. ते पांघरू पण नका, नाही तर तुमचं बॉडी टेम्परेचर वाढेल. फिवर नाहीये दादा. ते काय तुमचं फिवर सगळ्यात जास्त इथे असतो, नंतर इथे कळतो. तुमचं हे नॉर्मल. तुम्ही पांघरल्यामुळे तुमचं बॉडीचं टेम्परेचर वाढतं. ते मोकळ करून घ्या सगळं. त्यांना हवं नाही. मला सलाईन लावा. 10 दिवस चालेल. मला फक्त शक्तीची लावा. लावू नका. सर निलेश सर हा बोला. नाही बस ते बरं आहे. शिकून नाही बस काय आज सूत्रेपाडा येथे आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडिया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य जगातील अनंत घटक समाधान आमरण उपोषण चालू आहे. ते अभिलाष दादांच्या नेतृत्वात या उपोषण स्थळी आज सांगली आदरणीय बाबा तुकाराम बाबा महाराज हे नेहमी प्रशिक्षणार्थींसाठी लढा देत राहतात. आंदोलन उपोषण करत असतात. या उपोषण स्थळी मॅडमशी बोलतो. एक आदरणीय तुकाराम बाबा हे उपोषण स्थळी उपस्थित झाले आहेत. आता जी मेडिकलची टीम आली होती मॅडम. डॉक्टर मॅडम हॅलो हॅलो डॉक्टर मॅडम म्हणजे यांचं असंही सांगायचं आहे की रोज येऊन चेक करत नाही. प्रत्येक टायमाला उपोषणाला बसले असेल संविधान कायद्यानुसार चाललेलं उपोषणाला तर 2 टायमाची प्रेझेंटी 2 टायमाला चेक करणे किंवा दिवसातून एकदा चेक करणे गरजेचं आहे. कारण की 14 दिवस झाले 5 दिवस चेकअप लागले 15 दिवसामध्ये मॅडम. 15 दिवसामध्ये तुम्ही 5 दिवस चेकअपला येणार नाही. शासकीय जबाबदारी कसं काय पाडणार तुम्ही? हा प्रशिक्षणार्थीसाठी लढा देणारा माणूस मारेल तेव्हा चेक करणार का तुम्ही?
बरोबर की नाही? प्रत्येक दिवस तुम्ही इथं आंदोलन उपोषण चालू आहे आणि संविधान कायद्यानुसार चाललेलं उपोषणाला जर तुम्ही समर्थन देत नसेल, तुम्ही पण ज्या पदावर आहे ते संविधान कायद्याच्या पदावर आहे. बरोबर. तर शासकीय जी टीम आहे त्यांना विनंती करतो की आजपासून जरी आंदोलन कंटिन्यू जरी राहिलं, जोपर्यंत प्रशिक्षणाचा न्याय भेटत नाही तोपर्यंत इथून अभियान देवरे हे होणार नाही. म्हणून प्रत्येक टायमाला सकाळच्या टाइम असेल तर संध्याकाळच्या टाइम असेल, प्रत्येक टायमाला हे आरोग्याचे जे अधिकारी आहेत तिथे आले आणि येऊन या उपोषणधारकांचं तब्येतीचे हाल चेक करणे हे महत्वाचे विषय आहेत. सांगलीला जेव्हा उपोषण चालू होतं बाबांच्या नेतृत्वात, तिथले जी आरोग्याची टीम होती तर 2 वेळा चेक करायला यायचे आणि इथं 14 दिवस आंदोलन चालू झालंय तर फक्त 15 दिवसाचं आंदोलन चालू आहे तर 5 दिवस चेक करायला आणि त्याची सिग्नेचर सुद्धा आता बोलतोय. मग सारखं तब्येतीनुसार हेल्थनुसार पण दखल घेत नाही आणि रोजगारच्या या गोष्टीवर सुद्धा दखल घेत नाही. इथंच आपल्याला कळून येतं की शासनाच्या प्रशिक्षणावर किती लक्ष आहे. जो नेतृत्व आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना न्यायासाठी इथं लढायला बसला आहे त्या नेत्यामध्ये तब्येतची पण पडलेली जीवाचीही पडलेली नाही. शासकीय नियमानुसार त्यांना देखील निवेदन दिले आहे. शासकीय नियमानुसार हे आरोग्याचे अधिकारी ते संबंधित उपोषणधारकांचे हाल आणि ते तब्येतीचे चेक करायला पाहिजे. ते पूर्णतः वेळेवर होत नाही. म्हणून अशा आरोग्याच्या कार्याला व अशा अधिकाऱ्यांचे पण आपण तयारी करायला पाहिजे की नाही. दोघी टाइम मॅडमांना सांगतो, आज जसं तुम्ही नदीमधून उतरून तिथं आलाय तर रोज नदीमधून उतरून या, कारण की आमची पोटा पाण्याची गोष्ट आहे. बरोबर. आज आम्ही रस्त्यावर उपोषणावर लंड पाणी त्या करून इथं बसलो आहे. एवढ्या लांबून लावून महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी जरी किती का असे ना, पण महाराष्ट्रामधून संपूर्ण 36 जिल्ह्यामधून 2-2, 3-3 लोक इथं उपस्थित आहेत. नाही करता इथं 200 ते 300 लोक या प्रशिक्षणार्थी इतके लांब असलेले सुट्रेपाडा धुळे जिल्ह्यातील एक ग्रामीण भागात असलेले सुट्रेपाडा तिथं आपल्याला दादा देवरेच आहे हे आंदोलन उपोषणाला बसले आहे आणि त्या उपोषणाला चालू उपोषणाला असलेल्या शासन कोणतीही दखल घेत नाही साहजिक आपल्याला दिसत आहे. मॅडमांना विचारलं तर किती दिवस येते म्हणे, मध्ये मध्ये येऊन गेलेले, मध्ये मध्येचे विषय राहत नाही. संविधानिक कायद्याने लढत असलेल्या माणसाला प्रत्येक कामाला दखल घेणे हे आवश्यक आहे. तर आज हे विनंती आहे मॅडम जे आरोग्य अधिकारी आहे, तर आजपासून असेल की येणाऱ्या काही दिवसापासून उपोषण चालत प्रत्येक कामाला इथं उपोषणाला जो आंदोलनासाठी लढत आहे, प्रशिक्षणाच्या न्यायासाठी लढत आहे, त्यांना तब्येतीच्या पूर्ण 2 वेळच्या टाइमचे नियोजन करणे हे तुमचं कर्तव्य आहे आणि संविधान बाबांच्या नियोजनानुसार तुम्हाला दिल्या त्या हिशोबाने तुम्ही इथं त्यांची दखल घेणे गरजेचं आहे. ज्या ऑफिसच्या समोर तुम्ही काम करता त्याच ऑफिसच्या समोर आम्ही आंदोलन करू. आमचे प्रशिक्षणार्थी 1 लाख प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रामध्ये आहे. आंदोलन करायला प्रत्येक डिपार्टमेंटच्या समोर आम्ही लोक उभं करू शकतो. धुळे जिल्हा असो की कोणताही जिल्हा असो, आरोग्य अधिकारी असो की प्राथमिक शिक्षण अधिकारी असो की मुख्य कार्यकारी अधिकारी सहाय्यक साहेब असो किंवा कलेक्टर साहेब असो, प्रत्येक डिपार्टमेंटच्या लोकांना जागरूक करण्यासाठी आज आपण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना त्या संबंधित ऑफिसच्या समोर आपण उभं करू शकतो. म्हणून प्रशिक्षणार्थी जागृत आहे, आंदोलन उपोषणधारक जागृत आहेत, तर अधिकाऱ्यांनी जागृत होणे गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही. आज जसं आपण इथं इतका प्रवास करून इथेही जरी असेल, पण जो आंदोलन उपोषणाचा जो असलेला आहे साहेबांना नसाच्या इथं इथं पोटाला त्यांना दुखायचे पेय आणि खूप जास्त त्रास होतोय. नासवर नस चढलेली होती. पोलीस साहेबांचे नसवर नस चढले पोटाच्या इथं. पोलिसांनी सांगितलं तरी आरोग्य अधिकारी इथे आले तपासणीसाठी आले. मग किती मोठा चुकीच्या गोष्टी आहेत. बरोबर की नाही. बाबा विनंती आहे त्यांना की प्रत्येक कामाला त्यांच्या उपोषणधारकांचं नियोजन करायला सांगा. त्यांना सांगितलं काय या यापुढे जे उपोषणकारी उपस्थित आपले सांगलीचे नेतृत्व जे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणासाठी लढत असलेले अवघ तुकाराम बाबा महाराज हे उपोषणस्थळी अभिनंदन देवरेला भेटून प्रशिक्षणार्थींचे हाल किंवा उपोषणाची पूर्ण संकल्पना व या प्रशिक्षणार्थी व या उपोषणाच्या नेतृत्वानं कसं न्याय मिळवून घेणार किंवा ज्या स्थानिक लेवलच्या सगळ्या गोष्टी आहे की उपोषण करून प्रशिक्षणार्थ्यांना न्याय भेटणार की नाही, उपोषण स्थळी भेटलेले असलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थी प्रश्न कसं सोडून घ्यायच्या व महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थ्यांचा प्रत्येकाचा प्रश्न कसं सोडून घेणार. तर उपस्थित असलेले माननीय तुकाराम बाबांना विनंती करेल की आपला या प्रशिक्षणार्थाने संबोधन करावं, तुकाराम बाबांच्या समर्थनाचं आपण उपस्थित राहा, या गोष्टीला समर्थन द्यावं. आज या ठिकाणी मुख्य कार्य प्रशिक्षण अनुषंगाने आपल्या सर्वांच्या येता सरकारदरम्यान पोहोचाव्याच्या अनुषंगाने प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने प्रयत्न करत असताना एक युवा प्रशिक्षणार्थी अभिनंदन देवरे
त्याचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी हक्काची भाकर आपल्याच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातली 1,34,000 विद्यार्थ्यांना भेटावी यासाठी तब्बल 15 दिवस अन्न त्याग उपोषण या ठिकाणी करतात. या विषयाच्या अनुषंगानं ते उपोषण करत आहेत. ते विषय असा आहे की या संविधानाला ते धरून चाललेले आहेत, त्या संविधान ज्याला मान्य आहे तो संविधान. मी फार काही सांगणार नाही, पण एक प्रशिक्षणार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणाचा निर्णय घेऊ शकतो आणि ते निर्णय आविल दादाने या ठिकाणी घेतले. तब्बल 15 दिवस झालं या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. सर्वप्रथम मी जत तालुका श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य व श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समिती यांच्या वतीनं दादांचा पहिला मी छोटासा सत्कार या ठिकाणी करतो. आणि खूप मोठं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे करत असताना त्यांना पाठिंबा देत असताना जे संविधान सांगितलेलं आहे ते संविधानची प्रत किंवा त्याची भेट वस्तू मी आज त्यांना या ठिकाणी देतो. ते स्वीकारावं, नंतर मी माझा पाठिंबा आणि बाकी सगळ्याच गोष्टी या ठिकाणी डिक्लेरेशन करतो. ठीक आहे. संविधानचं मी माझ्याकडे मठामध्ये येत असताना विचार केला की जे संविधान दादा घेऊन बसलेले आहेत ते संविधान माझ्यासोबत पण आहे आणि ते संविधान आम्हाला मान्य आहे. हे संविधान देऊन त्यांना मी सांगत आहे. आदरणीय तुकाराम प्रभाते उपस्थित स्थळी बसलेले असलेले अभिलाष दादा देवरे एक कविता साहेब यांचे स्वागत करत आहे. अभिलाष दादा तुम आगे बढ़ो, अभिलाष दादा तुम आगे बढ़ो. संविधान या ठिकाणी तुकाराम बाबांनी अभिलाष दादांना ते संविधान भेट दिलेले आहे. मी संपूर्ण धुळे जिल्ह्याच्या वतीने बाबांचं या ठिकाणी आभार मानतो. तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो.